सद्गुरू बाळूमामाचे अनेक भक्त असतात. भक्तांना त्यांच्याविषयी जाणून घेण्याची खूप इच्छा असते. बाळूमामाचे अवतरण, बालपण आणि घराबाहेर पडणे, महापुरुषाचा जन्म, निष्कामी कर्मयोगी मायप्पा व पतिव्रता सत्यवाई यांच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलाची योग्यता त्यांनाही ठाऊक नव्हती. शके 1814 मध्ये अश्विन महिन्यात पहिली शुद्ध एकादशी झाली. सत्यवाचा उपवास होता. अहोरात्र भजन नामस्मरण तिला घडले होते. दुसऱ्या दिवशी द्वादशी होती. सर्वांचे जेवणी झाली होती. सत्यवाचेही जेवण झाले. ती तृप्त होती. सोमवारचा दिवस होता. दुपारी 4:23 सहज सुखरूपपणे ती प्रस्तुत झाली. मुलगा झाला. विशेष म्हणजे जन्मतः शांत व आनंदी असा चेहरा असलेला हा मुलगा पुढे प्रख्यात सत्यपुरुष होणार हे साध्या भोळ्या अशा त्या धनगर कुटुंबाला कसे बरे कळावे. सिद्ध पुरुष मातेच्या उदरातून जगात प्रकट होताच हसत असतात असे शास्त्रज्ञ म्हटले आहे. पुत्ररत्न लाभामुळे मातापित्यांना मोठा आनंद झाला. सर्वत्र साखर वाटण्यात आली. बारशाचा समारंभ झाला व मुलाचे नाव बाळाप्पासे ठेवले. म्हणजेच बाळूमामाचे नाव हे बाळाप्पासे ठेवण्यात आले होते. लोकविलक्षण बाललीला म्हणजे सद्गुरू बाळूमामा ह्यांच्याविषयीचे त्यांचं बालपण कसे झाले ते तुम्हाला सांगते. बाळाप्पा सद्गृढ प्रकृतीचा होता. यांच्या खाण्यापिण्याकडे फारसे लक्ष नसे. तो हट्टी नव्हता. त्यांचा मोठा भाऊ भैरू बाळाप्पांचा स्वभाव सर्वसामान्य मुलांहून वेगळा होता. तो 4-5 वर्षाचा झाला तेव्हा सामान्य माणसांना तो वेडसर आहे असे काही वेळा वाटे. तो एकांत प्रिय होता. दंगा मस्करी किंवा वात्रटपणा हे अवगुण त्याच्यात नव्हते. या बालवयातही तो गंभीरपणे विचार करीत बसलेला आढळे. स्वगंडी भावंडे मातापिता किंवा नातलग्यांमध्ये न रमता एकटा व चिंतनशील असा बाळाप्पा सामान्य माणसांना वेडसर वाटला तर नवल काय. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत समर्थ रामदास स्वामी सुद्धा बालवयात काही दिवस बेपत्ता झाले. पुढे ते आपल्याच वाड्यात अंधारात गंभीरपणे चिंतन करीत बसलेले आढळले. नारायण, तू कसला विचार करीत बसला आहेस, या आपल्या आईच्या प्रश्नाला रामदासांनी उत्तर दिले. चिंता करतो विश्वाची. छोट्या बाळाप्पाच्या एकांत प्रियतेचे उत्तर याहून वेगळे नव्हते. घराबाहेरील लोकांना खुळा बाळू असे टोपणनाव बाळाप्पाला या काळात बहाल केले होते. बाळाप्पा नेहमी आपल्या लहरीत दिसत असे. त्यांची व्यायामाची पद्धत जगावेगळी होती. दोन्ही पायाने मागे मागे उड्या मारणे ही त्यांची कसरत असे. सुमारे अर्धा किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत सलगपणे तो उड्या मारत असे. पुढे उड्या मारण्याची त्यांची रीत अशीच होती. तो इतरांशी जेमतेम बोले. घरच्या मंडळीत फारच थोडा मिसळत असे. अशा एकूण प्रकारामुळे बाळाप्पाला भूत लागले आहे, वारे झाले आहे असे समजून वडील मंडळींनी मांत्रिक आणले. त्यांनी आपले प्रयोग केले. तथापि बाळाप्पा होता तसाच होता. दरवर्षी ज्योतिषी बुवा व महाराज यांच्याकडून बाळाप्पाला झालेली बाधा काढण्याचे प्रयत्न होत होते. त्यापायी मिरचीचा धूर देखील त्यांना खावा लागे. तो सोसत त्यांची तितिक्षा असामान्य होती. बाळाप्पाच्या बालपणातील समग्र हकीकत उपलब्ध नाही. तथापि त्यांचे समवयस्क लोक सांगत त्यावरून काही माहिती खात्रीलायक मिळाली आहे म्हणून सांगत आहे. लहानपणी बाबळीच्या शिरावरून ही माझी गादी असे म्हणत बाळाप्पा झोपत असे. काटारी कुंपणाला टेकून बसू, ही माझी खुर्ची असे म्हणत. एखाद्या वृक्षाच्या शेंड्यावर बसून ते माझे शिखर आहे असे बाळाप्पा म्हणत असे. तर थँक्यू. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला पुढे सांगणार आहे वडिलांनी बाळाप्पाला उराक्यांचे काम का लावले. थँक्यू.